साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गौडगावच्या मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भक्ताची अल्लोट गर्दी। निसार चांद शेख या मुस्लिम बांधवांनी उचलला महाप्रसाद सेवेचा विडा। अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त 22 व 23 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजवण्यात आले होते। कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रसह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अल्लोट गर्दी केल्याचे दिसून आले। भक्ताची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शनी रांगाची व्यवस्था करण्यात आली होती। 22 एप्रिल रोजी सायंकाळी भजन व कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला। मंगळवारी हा श्री मारुतीचा जन्मदिवस हा योग जुळून आल्याने भक्तांची मांदियाळी दिसून आली। दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे महारुद्राभिषेक, गजलक्ष्मी पूजा, शनीपूजा, होम हवन व यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरण संपन्न झाला। सकाळी 7 वाजता श्रीचा पाळणा व गुलाल कार्यक्रम संपन्न झाले। त्यानंतर दुपारी 12 वाजता विशेष महापूजा व महाआरती कार्यक्रम संपन्न झाला। नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती गौडगावच्या दक्षिणमुखी मारुतीची आहे। हनुमान जयंतीनिमित्त श्रीचा उत्सव मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाल्याचे मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी यावेळी सांगितले। मी ज्ञानेश्वर फुलारी, जागृत मारुती देवस्थान पुजारी। आज दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री जागृत मारुती देवस्थान गौडगाव बुद्रुक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत। 4 वाजता श्री महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, यज्ञ, गजलक्ष्मी पूजा, पाळणा कार्यक्रम, गुलाल कार्यक्रम झालेले आहे। आज ठीक 10 वाजता पालखी मिरवणूक होणार आहे। आलेल्या भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे व येथे आलेल्या भक्तांना भक्त निवासाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। कुस्ती कार्यक्रम सुद्धा होणार आहे। येथे कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात येथील भक्तगण येत आहेत। आज कम से कम 20,000च्या पुढे भक्तगण येणार आहेत।